आज सकाळी वाळू माफियांनी जालना तहसील कार्यालयाच्या महसूल पथकावरती हल्ला केलाय। पाचन वडगाव ते सारवाडी दरम्यान ही घटना घडली असून यात रोहनवाडीचे तलाठी सजा इरफान शेख हे जखमी झालेत। कुंडलिका नदी पात्रामधून वाळूचा अवैध उपसा करून वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती। यावरूनच या पथकाने सदर ठिकाणी छापा मारून अवैध वाळू उपसा करणारे 2 ट्रॅक्टर पकडले। सदर कारवाईनंतर हे पथक जालना तहसील कार्यालयाकडे आपल्या ताब्यामधील ट्रॅक्टर घेऊन जात असताना वाळू माफियांच्या साथीदारांनी अचानक हल्ला करून ट्रॅक्टर पळवून नेला। या प्रकरणी महसूल विभागाच्या पथकाने जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असून हल्लेखोर वाळू माफियांना अटक करण्याची मागणी होत आहे। आज सकाळची घटना आहे। आज 22 तारीख सोमवारी आम्ही सकाळी 6 वाजता खेड्यावर गेलो होतो नदीपात्रात गस्त घालायला। गावातून फोन आल्यामुळे आम्ही तिथं गस्त घालायला गेलो। तिथं आम्हाला अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर सापडले। त्याच्यानंतर त्यांना घेऊन आम्ही तहसील कार्यालयाकडे दंडात्मक कारवाईसाठी घेऊन येत होतो। त्याच्यातून एक ट्रॅक्टर पडून गेलं आणि एक ट्रॅक्टर जे होतं ज्याच्यावर मी बसलेलो होतो त्या ट्रॅक्टर मालकांनी मारहाण केली। मारहाण करून मग मारल्यानंतर मग मी तालुका पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या विरुद्ध तक्रार ट्रॅक्टर मालक व चालक यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली। मी इरफान अकबर शेख, तलाठी सजा रोहनवाडी, अतिरिक्त पाचनवाडा। हा कुंडलिका नदीवरून म्हणजे हा प्रकार पाचनवडगाव ते सारवाडी या रोडवर घडला। हा सकाळी 7:15ला। धमकी दिली, जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी, त्यामुळे आज फिर्याद दिली सकाळी।